नागपूरमध्ये आधीच चिकनगुन्ह्याच्या रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत होती। त्यातच आता पूर परिस्थितीमुळे संपूर्ण शहरामध्ये चिखलाचं साम्राज्य आहे। अशा परिस्थितीमध्ये चिकनगुन्हा आणखी झपाट्याने डोकं वर काढू शकतं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत डॉक्टर गिरीश चरडे आहे। सर, झपाट्याने चिकनगुन्हा वाढत आणि आता सध्या चिखलाचं साम्राज्य आहे। नाही, मॉन्सून पिरियड हा बेस्ट पिरियड असतो कोणत्याही व्हायरसला वाढायला आणि याच्यामध्ये मॉस्किटोचं ब्रीडिंग फार फास्ट प्रमाणात होतं। आपल्याकडे जितक्या ठिकाणी समजा खड्डे असतील किंवा जिथे पाणी साचलं असेल, आमच्या सगळ्या आम्ही पॅरेंट्सला हेच सांगतो की तुमच्या घरात सुद्धा नटशेल्स बघा, समजा कोकोनट नटशेल असतील त्याला तुम्ही फेकून द्या, कूलर लागले असतील त्यातलं पाणी काढून घ्या। जितकं ड्राय डे आपण ठेवू घरामध्ये तितकं चिकनगुन्हा किंवा हा जो व्हायरस आहे ज्याला आपण फिमेल मॉस्किटोकडनं आपल्याकडे येतो डेंग्यू व्हायरस, हा डेंग्यूसुद्धा आपल्याला कंट्रोल करायला मदत होईल। डेंग्यू आणि चिकनगुन्ह्यामध्ये काय फरक असतो? डेंग्यू हा जो इलनेस आहे याच्यामध्ये हायग्रेड फीवर त्याला तुम्हाला दिसतो आणि त्याला मायल्जिया म्हणजे मसल वीकनेस असतो। त्याचप्रमाणे चिकनगुन्ह्यामध्ये सांधेदुखी फार मोठ्या प्रमाणात असते आणि त्याला मेजर जॉईंट्स ज्याला आपण म्हणतो ते इन्व्हॉल्ड होतात आणि अशा वेळेला आपण डिहायड्रेशन चांगलं ठेवलं नाही तर त्याला ॲडमिट करावं लागतं, सलाईन द्यायची गरज पडते आणि त्याची जी स्नायू आहेत ते वीक होऊन जातात आणि त्याच्यामुळे त्याला चालणंसुद्धा कठीण होतं, बसणं कठीण होतं। लक्षणं कसे ओळखायची चिकनगुन्ह्याचे? बघा, नॉर्मल जे चिकनगुन्हा आणि डेंग्यू हे सारखेच इलनेस असतात, पण डेंग्यूमध्ये रॅश तुम्हाला प्रॉमिनंट दिसते, प्रत्येकाच्या लाल लाल पुरळ आलेली दिसते, तशी चिकनगुन्ह्यामध्ये दिसत नाही। चिकनगुन्ह्यामध्ये सगळ्यात पहिले असतं त्याला सिव्हिअर हेडेक, बॉडी एक मायल्जिया असतो म्हणजे हातपाय अंगदुखी आणि ताप हे याच्यासोबत चालू होतं, मग उलट्या होतं आणि मग त्याच्यानंतर वीकनेस येतो आणि त्याच्याला सांधेदुखी आणि शेवटचा पडल्या म्हणजे त्याला उठणं बसणं कठीण होतं, मेजर जॉईंट्स इन्व्हॉल्व होतात आणि त्याच्यामुळे त्याला ॲडमिटच करावं लागतं। आता सध्या तरी जवळपास बघितलं की 300च्या वर रुग्णांची संख्या मागच्या 1.5 महिन्यामध्ये गेलेली आहे। आता जे परिस्थिती पाहायला मिळतात तर प्रशासनाने देखील थोडी गाईडलाईन्स दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही पालकांना काय सल्ला द्याल? पूरजन्य परिस्थिती आपल्याकडे अजून जशी पाहिजे तशी तर नाही आहे, पाऊस अजून पण कमी आहे, पण पाऊस पडतोय बऱ्या प्रमाणात। मला प्रशासनाला एवढीच विनंती करायची आहे की तुम्ही सगळ्या ब्रीडिंग सेंटर्सला आयडेंटिफाय करा, त्यातलं पाणी दुर्गंधी जर असेल तर ते रिमूव्ह करा, मॉस्किटो ब्रीड होणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ब्लिचिंग पावडर आणि बाकीचे जे सॅनिटायझेशन प्रोसेस आहेत ते करायला लागेल आणि जिथे जिथे आपल्या घरची स्वतःची आपली नागरिकांची जबाबदारी आहे की जिथे जिथे दुर्गंधी आहेत किंवा पाणी जमा झालेलं आहे त्याला रिमूव्ह करायला लागेल। पूर्ण फुल स्लीव्सचे कपडे बच्चूंना घालायला पाहिजे। अशा वेळेला गार्डनमध्ये जाणं टाळायला पाहिजे कारण तिथे मॉस्किटो ब्रीडिंग जास्त प्रमाणात असतं, तिथे मॉस्किटो चावायचं जास्त चान्स मुलांमध्ये असतो। शाळेंमध्ये तुम्हाला प्रिकॉशन ही घ्यावी लागते की शाळेचे जे मार्किंग्स आहे, आउटर मार्किंग्स, तिथे तुम्हाला फॉगिंग करणं फार गरजेचं आहे। स्कूल्समध्ये मॉस्किटो नेट तर आपण लावू शकत नाही, पण त्याच्याशिवाय मॉस्किटो रिपेलंट्सचा वापर तुम्ही जे आहे ते करू शकता किंवा बच्चांना तुम्ही काही आयुर्वेदिक क्रीम्स पण येतात ते लावल्यानंतर त्यांना मॉस्किटो बाईट होण्याचे चान्सेस कमी असतात। असे हा प्रिकॉशन्स आपण सगळ्या घ्यायला पाहिजे। व्हेंटिलेशन चांगलं असायला पाहिजे आपल्या घरामध्ये किंवा शाळेमध्ये आणि मॉस्किटोपासून वाचण्याकरता आपल्याला जितकं शक्य होत असेल तितकं जे दुर्गंधी आहे अशा ठिकाणी न जाता आपण जितक्या ओपन जागेत जाऊ तिथे मॉस्किटोचा प्रभाव कमी राहणार। तर आपण बघू शकतो की डॉक्टर गिरीश चरडे सर आहेत, त्यांनी सांगितलं की सध्या चिकनगुन्हा जरी नागपूर शहरामध्ये वाढत असला तरीही कुठेतरी नागरिकांनी, पालकांनी जर का सतर्कता बाळगली तर आपण त्यामध्ये बऱ्यापैकी त्याला नियंत्रित करू शकतो। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।